Bhakti and Sufi traditions. Yes, guys, these are India's, a very strong cultural heritage. And they are not merely cultural heritage; they are equally something, a kind of religious reform that actually comes within the society itself, within the part of religion itself. त्याच्यामुळे सुफिझम आणि भक्ती या दोन या ज्या ट्रेडिशन्स म्हणा किंवा कल्चर आहे हॅज लेड टू लॉट ऑफ इम्पॅक्ट in the overall religious understandings as well, the society's interaction with the religion and even with respect to each others also, with different segments and with respect to each other. So Sufism आणि भक्ती या दोघांनी सोसायटीला फार डायव्हर्स वेने चेंज केलंय, फॉर डिफरंट वेने कंट्रीब्यूट केलंय इन टू द सोसायटी, मेकिंग इट रॅदर समथिंग व्हेरी स्ट्रॉंग, that is something to be very syncretic and equally that is something very resilient in nature. मग ज्यांनी नंतर खूप सारे चॅलेंजेसला सुद्धा डील केलंय, बट त्याचे सुद्धा काही लिमिटेशन सुद्धा होते. सो इन दिस टुडेज DWP सेशन what we are going to have discussion on की कसा भक्ती मुवमेंट आणि सुफिझम या दोघांनी ओव्हरऑल इंडियाची सोल डिफाईन केली आहे, सोसायटीला एका डिफरंट डिरेक्शन मध्ये मोल्ड केलं आहे आणि अल्टिमेटली लीड टू वेअर वी आर बेसिकली स्टँडिंग नाव. ठीक आहे, सो वॉच इट टिल द एंड, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा गाईज, दॅट इज गोइंग टू हेल्प यू अ लॉट. ओके, बघा क्वेश्चन काय दिलाय. क्वेश्चन इज सिम्पली Bhakti and Sufi traditions played a transformative role in shaping India's socio-cultural landscape. So it has so successfully transformed India's social cultural landscape. Discuss their contribution. किती मार्क्स साठी आहेत? 15 मार्क्स, 250 वर्ड्स. सो आपल्याला स्ट्रक्चर इथे असला पाहिजे 30 वर्ड्स फॉर इंट्रोडक्शन, 20-25 वर्ड्स फॉर कन्क्लुजन. ठीक आहे, आणि मग आता आपल्याकडे राहिलेत ऑलमोस्ट 130 वर्ड्स. ठीक आहे, 130-140 वर्ड्स फॉर द मेन बॉडी. मग देअर वी विल बी टेकिंग 30-40 वर्ड्स फॉर ईच ऑफ द डिमेन्शन्स टू एक्सप्लेन इट, आणि अकॉर्डिंगली मग या क्वेश्चनला आपण आन्सर करू शकतो. बट सो डिमांड काय आहे की कंट्रीब्युशन्स है ना ऑफ सुफी अँड भक्ती सेंट्स. मग इथे काय दिसलं पाहिजे इव्हॅल्युएटरला तुमच्या आन्सर मध्ये? मला वाटतं एक मॅप जिथे व्हेरियस नेम्स, कुठे कुठे कोणते भक्ती सुफी सेंट्स आलेत, कुठे त्यांचं कंट्रीब्युशन आहे ते दिसलं पाहिजे, प्लस द नेम्स ऑफ द व्हेरियस बुक्स आहे. गुरु नानक असतील, ठीक आहे, गुरु ग्रंथ साहिब असेल, किंवा कबीर असेल तर कबीरचे दुहाज असतील, ठीक आहे, मीराबाई असेल, ठीक आहे, किंवा मग बाकी अजून मग डिफरंट कल्ट दिसले पाहिजे, म्युझिक, डिवोशनल सॉंग्स दिसले पाहिजे. दॅट मेक्स युअर आन्सर रिअली अपीलिंग टू अन इव्हॅल्युएटर. ठीक आहे, सो मग बघा इंट्रोडक्शन कसा होईल. इट शुड नेसेसरीली स्टार्ट विथ भक्ती and Sufi traditions. So got evolved in the 7th and later 8th half of the century AD. Basically, it has led to a very systematic change, है ना, over in the society. This is the kind of reform or initiatives taken within the society itself that has addressed the problem अगेन लाईंग विदिन द सोसायटी. ठीक आहे, मग इथे तुम्ही वाटल्यास एक्झाम्पल देऊ शकता किंवा काही मेन्शन करू शकता. 30 वर्डचा तुम्हाला टॉलरन्स आहे. मग इथे पण नेक्स्ट पार्ट वर जाण्याआधी मी ड्रॉ करेल मॅप, राईट, रिफ्लेक्टिंग माय क्लॅरिटी ओव्हर की मी काय काय रिप्रेझेंट करणार आहे, कुठे कुठे मेन्शन करणार आहे. चैतन्य महाप्रभू असेल, रैदास असेल, और यू विल फाइंड मीराबाई असेल. ठीक आहे, ज्यांचा रेफरन्स तुम्ही देणार आहात किंवा जे तुम्ही परत एक्सप्लेन करणार नाहीये फर्दर, तिथे ते सुद्धा मेन्शन पाहिजे. इव्हॅल्युएटर विल हॅव अ बेटर आयडिया की येस व्हॉट यू आर गोना कन्वे. सो आता आली आहे बॉडी, मेन बॉडी, 130-140 वर्ड्स ऑलमोस्ट आपण इथे, ठीक आहे, कमीच देऊ बट येस ऑलमोस्ट. सो कंट्रीब्युशन्स टू रिलीजियस हार्मनी. सो भक्ती अँड सुफी सेंट्स यू विल फाइंड आयदर टेक इट कबीर, नानक देव, ठीक आहे,
और मोइनुद्दीन चिश्ती असेल, ठीक आहे, दर्गा, राईट, यू विल फाइंड दे ऑल सपोर्टेड इक्वॅलिटी, they all supported social justice, they all opposed the extreme idealism of the god, ठीक है, the very rigidity of the religious affairs, है ना. Brahmanical cult also was seriously affected by this particular cult. जर तुम्हाला काही माहिती असेल, है ना, एखादा दोहा कबीरचा, कारण तो फार फेमस आहे आपल्याकडे, राईट, सो जर तुम्ही मेन्शन करू शकत असाल, that is really appreciated over here, है ना. मी तर सांगेल बिल्कुल मेन्शन करा. सो emphasis on equality, oppose orthodoxy and ritualism, ठीक है, कि निर्गुण, है ना, कबीरचा होता निर्गुण सत्य, राइट, सिंपली so that the God is within yourself and you are not supposed to seek him outside. Promoted a common bond of humanity, so both they find a common bond which through the whole world just could be united, that is humanity, ठीक आहे. मग क्रिएशन ऑफ शेअर्ड सॅक्रेड स्पेसेस, राईट, मग जसं दर्गा असतील किंवा टेम्पल्स असतील किंवा वारकरी समुदाय, वारकरी टेम्पल्स, ठीक आहे, जसं महाराष्ट्रामध्ये यू विल फाइंड हे सगळे सेक्रेड स्पेसेस आहे जिथे यांचं डिस्कशन पण व्हायचं, जिथून आयडियाज प्रॉलिफेरेट पण व्हायच्या आणि आयडियाज फर्दर शेअर्ड होऊन कंक्रीट पण व्हायच्या, राईट. सो मग हा त्यांचा रिलीजियस हार्मनीसाठी कंट्रीब्युशन आहे. नेक्स्ट, कंट्रीब्युशन टू लिटरेचर. येस, दी बोथ इन फॅक्ट कंट्रीब्युटेड अ लॉट. कबीरचे दोहास तर बिलकुल, नानक देव यू विल फाइंड की त्यांचा गुरुमुखी मधला ग्रंथ साहिब असेल, ठीक आहे, किंवा संत तुकारामांचे अभंग असतील, ठीक आहे, हे सगळे लोकल लँग्वेज मध्ये होते. अपार्ट फ्रॉम दी हिंदी असेल किंवा अरेबिक, पर्शियन लँग्वेजचा यूज न करता, राईट. सो दॅट गिव्स देम द व्हेरी लोकल ऍडव्हान्टेज. देन लिटरली ट्रेडिशन, दे हॅव ए रिच बुक स्टोरेज ऑल्सो, म्हणजे त्यांनी जे लिहिलेलं आहे, ठीक आहे. सो दादूराम है ना, संत दादूराम त्यांची बुक्स असेल, ठीक आहे, किंवा मग तुम्ही परत इथे मेन्शन करू शकता भरपूर काही अदर एक्झाम्पल दॅट यू मस्ट बी. ज्ञानेश्वरने लिहिलेला, ठीक आहे. फ्युजन ऑफ डायव्हर्स लिटरली कल्ट, सो अरेबियन, पर्शियन, इंडियन आणि लोकल कल्ट यांच्यापासून त्यांनी एवढा बेस्ट मिक्स काहीतरी रिव्हील केलाय, दॅट इज ऑलमोस्ट नेव्हर चॅलेंज देन अपॉन, राईट. सो दॅट वॉज अ व्हेरी ग्रेट कंट्रीब्युशन लेड बाय भक्ती अँड सूफी मुवमेंट्स ओव्हर इन दी सोसायटी. देन नेक्स्ट आहे कंट्रीब्युशन ऑफ देम टू दी कल्चर. येस, मग कल्चरला कंट्रीब्युशन कसा, की त्यांनी एक सेक्ट पण बनवलाय, त्यांनी व्हेरियस फेस्टिवल्स बनवलेत, मग है ना, म्हणजे दॅट मीन्स दे आर नॉट इंटेंडेड टू क्रिएट एनिथिंग न्यू, है ना. वीरशैव, राईट, लिंगायत, राईट, लिंगायत, वीरशैव, अन्ना, राईट. सो मग यांचं यू विल फाइंड की त्यांचा सेपरेट रिलिजन इंटेन्शन असेल नसेल तो पॉइंट वेगळा. बट द थिंग इज की इथे दी काइंड ऑफ फेस्टिवल्स, काइंड ऑफ म्युझिक, फोक डान्स, है ना, सूफिझमचा समा बांधणे, राईट, यू विल फाइंड व्हेरी व्हेरी फेमस इन इट सेल्फ. सो सूफी म्युझिक, सूफी सॉन्ग्स, traditions, festivals, right, are all contributed by them to the native culture. Contribution to society in terms of awareness about the true God, about their position in the society, then promoting participation of all in the society, women, lower caste, old age, child, right, सगळ्यांचंच पार्टिसिपेशन, weaker section ला स्ट्रॉंग करण्याचं काम पर्टिक्युलरली भक्ती आणि सूफी सेंट, इन अडिशन टू दी क्लिनिंग ऑफ दी रॉंगफुल ट्रेडिशन्स, राईट, किंवा कल्चरचं जे पार्ट बनलंय ते सुद्धा यू विल फाइंड वॉज बेसिकली कंट्रीब्युटेड बाय दिस भक्ती अँड सूफी मुवमेंट. मग काय असेल आपला कन्क्लुजन? कन्क्लुजन मध्ये तुम्ही दोन वेजने करू शकता. एक, इथे तुम्ही यांचे लिमिटेशन्स मेन्शन करू शकता आणि देन व्हॉट यू गाईज कॅन सिम्पली कनेक्ट टू द प्रेझेंट, है ना, simply connect with the present, that there are many challenges that Sufi and Bhakti saints those experience further because of the lack of political support, lack of again these support by the upper hierarchy of the society, even their own limitations sometimes that led to the limited reforms over in the religion itself. But
whatever may be the case, the Sufism and Bhakti movement, they are still the guiding light, they are still the reformer for us, they are still the one that has purified the the religion itself. ठीक आहे, त्याचे जे काही रॉंगफुल प्रॅक्टिसेस असतील त्या सुद्धा, आणि म्हणून आज सुद्धा दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कंटेम्पररी सोसायटी. आय होप कसा तुम्हाला जो पास्ट असेल त्याला करंट सोबत कनेक्ट कसा करायचा आणि फर्दर फ्युचर हे सुद्धा तुम्हाला इथून कळालं असेल. भरपूर इन्फॉर्मेशन स्ट्रक्चर मध्ये कसं फिट करायचं हे कळालंय. लाईक करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.